लाईफस्टाईल जान्हवी. मी माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप सारं स्वागत करते. तर आता वाजले बघा 7 वाजले आणि मी आता उठले. म्हणलं आता उठल्यापासूनच गावाकडचं माझं सकाळपासूनचं रुटीन तुमच्याबरोबर शेअर करावं. जे जे काय मी माझ्यासोबत जे मी करते दिवसभर म्हणलं ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. आणि आज 7 वाजताच बाहेर इतकं कडक झाड ऊन पडले ना, बापरे भरपूर ऊन पडले. 7 वाजता इतकं ऊन आहे. तर परत जसं दिवस जायला लागल, दिवस जसं ढळल तसं किती ऊन पडत असेल. बाहेर बिगर चपलेचं जरा सुद्धा चालवत नाही, इतकं कडक झाड ऊन असं बाहेर पडलेलं असतं. आणि इथं झोपलेले बघा स्वरा झोपलेले इथं. आणि छोटली आहे ती बाहेर गेली. उठलं की त्यांना खेळायलाच लागतं. उठल्या उठल्या लगेच खेळायला तिची सुरुवात झाली. आणि जेवायला लागलं म्हणलं की तेवढं तिला रडायला येतं. खेळायला लागलं म्हणलं की उठल्यापासून ती सुरुवात होती खेळायची. तर चला मग माझं सकाळपासूनचं रुटीन मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. व्हिडिओला सगळ्यांनी भरभरून असं प्रेम द्या. चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे लाईफस्टाईल जान्हवी. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर चला मग बाहेरचं आता कडक झाडून पडलेलं आणि सकाळचं वातावरण तुम्हाला दाखवते. मी बॅक कॅमेरा करते बघा. मी आता ते एक इथं म्हातारा आजोबा आले ते रोज सकाळी जाताना इथनं काहीतरी गाणं म्हणते ते तुम्हाला दाखवते बघा. मी बाहेरचं वातावरण 7-7:30 वाजता सकाळी किती ऊन पडलेलं बघा कडक असं. आणि परत तर अजिबात पाय सुद्धा ठेवायला होत नाही, इतकं असं गरम असते. पायाला विसत्यासारखी चटका बसते ती. आणि ही आहेत बघा, ही म्हातारा आजोबा रोज काहीतरी इथनं गाणं म्हणत होते ती. सकाळी बघू शकता तुम्ही कसलं वातावरण झालंय. आणि ही बघा जत्रा यायला सुरुवात झाली हळूहळू. ही दिसत असेल तुम्हाला पलीकडे ही. तर इथं सिद्धनाथाची यात्रा भरते मोठी खरसुंडीत, सासन यात्रा. तर त्याच्यासाठी इथं बघा किती असं दुकानंही यायला लागलेत बघा हळूहळू. आज वार आहे बघा, आज कोण वार? आज शुक्रवार. आणि रविवारी इथली जत्रा आहे सासन काठी नाथबाबाची. तर त्यासाठी अशी दुकानं यायला लागलेत बघा हळूहळू. अशी भरपूर अशी दुकानं इथनं सुद्धा असं पॅक होईल. घराच्या बाजूनेही सगळं पॅक होतंय. ही बघा सकाळी उठल्या चुकलीचा खेळ. ही पिल्यानं कसं घेतलंय या पाठीवर. सकाळी उठलं की खेळ चालू होते यांचा. सकाळी उठल्या नको मा. तर मी असंच तुम्हाला दाखवत जाईन इथं कशी जत्रा भरते. ह्या बाजूने पूर्ण असे रस्त्याच्या दुकानं भरलेली असते ती स्टेशनरी मालाची सगळी. तर मी दाखवतच जाईन तुम्हाला. तर व्हिडिओ नक्की माझा असंच कंटिन्यू करा. बघा आंघोळ झाली आणि जेवण खाऊन पण आमचं सगळ्यांचं झालेलं आहे. आणि स्वरा चुकली बघा, इथं चुकली आहे. चुकली दीदीने काकत घेतलंय तिला. तर मी दाखवते बघा, दीदीने काकत घेतलंय बघा. सगळ्यांच्या आंघोळ पण झालं. आणि सरा गेले तिकडं आहे सरा. आणि घरातली सगळी गेलेली आहे. ती अक्का ही सगळीजण दुकान मांडायला गेलेली आहे. ती दुकान मांडून पण झालं. तर ही बघू शकता फ्रेश अशी कशी फुलं आलेली आहेत बघा. किती छान असं ह्या फुलांच हार होऊन देते बघा अक्का आहे ती. हॅलो, इथे लाल फुलं आहेत बघा, लाल फुलं आहेत इथं. हे सगळं भरवूनच इथं सगळं सामान असतं. कारण की तिचे सगळं ते दुकानांचं सामान सगळं इथं ठेवलंय तिनं. जे काय नारळ असतील, उदगुलालच्या पुड्या, हे सगळं तिनं ते इथंच ठेवलेलं आहे. आणि त्याचबरोबर ही फुलं आजच आलेली आहेत बघा, खूप फ्रेश अशी फुलं. आणि हळूहळू जत्रा पण भरायला लागली बाहेर. हळूहळू सगळी दुकानं पण यायला लागलीत बघा. कारण परवा दिवशी तर जत्रा आहे. आणि आज इथं भरेल मला वाटते दुकानं आजूबाजून इथं घराच्या. तुम्हाला असं वाटत असेल की
माझ्या कपाळाला टिकलीच नाही आणि कानातलं नाही, तर कानातलं मी घालत नाही तर माझा इथं दुःख झालंय बघा, आणि टिकली घामानं पडायच लागली, त्यामुळं मग कपाळाला टिकली माझ्या दिसना झाल्या का, तर घामानं पडतंयच, त्यामुळं मग ती मी सारखं सारखं कुठं लावत बसायचं, म्हणून मग काय लावलेलीच नाही बघा. आणि कानातलं कसं इथं घातलंय आणि इथं आता टोचलं होतं मी, तिथं मला जखम तिथं पण व्हायला लागली आणि इथं पण व्हायला लागल्या, त्यामुळं काय घातलेलंच नाही. तर सराची फुली पण झोपल्या बघा आता, हे बघा इथे झोपले तर सराची फुली, बाहेर भरपूर ऊनच पडले, त्यामुळे मग म्हणलं की झोपू दे जरा उन्हाचं, त्या पण झोपले जाता. आणि घरात कोणच नाही, मीच एकटी आणि ह्या दोघी घरात आहेत, आणि ह्या दोघी पण आता झोपल्या. दोघी पण बहिणीने दुकान मांडले या, कारण की आता जत्रा जवळच, आता रविवारी जत्रा येणार म्हणल्यानंतर खूप गर्दी झालेली आहे, आणि मग त्यासाठीच तिने दोघींनी दुकान मांडले, कारण गिऱ्हाईक खूप यायला लागले ना. जत्रा पण आता जवळ आली, रविवारी जत्रा आहे. आणि घरात तर मला काय आता करमणं झालंय, आता घरात कोणच नाही, आम्ही तिघी जणच आहे घरात. आणि मी टिकली पण लावली नाही बघा, तर तुम्हाला टिकली का लावली नाही, तर घाम भरपूर येतो, त्यामुळे मग टिकली पण काय लावलेली नाही. आणि कानात काय घातलेलंच नाही, कारण की इथं दुखच व्हायला लागले माझ्या कानाला, त्यामुळं मग काय कानातलं पण घातलेलं नाही बघा मी. आणि मग हा माझा छोटासाच ब्लॉग आहे, सकाळपासून माझं जेवण हे करताना किंवा काय काय घडतंय ते दाखवायचं होतं तुम्हाला, पण काही शूटच केलं नाही मी, जेवढं कसं होतंय तेवढं शूट केलं या. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू बघा सगळ्यांनी, आणि सगळ्यांनी भरपूर असंच माझ्या चॅनलला, माझं हे नवीनच चॅनल आहे, तर हा 3रा ब्लॉग आहे, तर सगळ्यांनी भरपूर असं प्रेम द्या व्हिडिओला माझ्या. तर इथं जत्रा ही भरल्यानंतर आता कुणाचा कुळदैवत आहे नाथबाबा म्हणजे सिद्धनाथ जोगेश्वरी, कुणाचा कुळदैवत आहे नक्की मला कमेंट करून सांगा. ही जत्रा ही भरल्यानंतर खूप छान असं बघण्यासारखं असेल, तर तेही तुम्हाला व्हिडिओमध्ये मी शूट करून नक्की दाखवेन. तर माझ्या ह्या सगळ्या व्हिडिओंना, माझा हा 3रा ब्लॉग आहे, तर भरभरून प्रेम द्या सगळ्यांनी, जेणेकरून मला अजून व्हिडिओ छान छान करण्याची आवड निर्माण होईल, आणि मला आवडेल तुमच्या सगळ्यांसाठी खूप छान छान असं व्हिडिओ बनवायला. तुम्ही छान छान असं जर मला सपोर्ट केला तर नक्की माझ्या चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा चॅनलला माझ्या लाईफस्टाईल जान्हवी. खूप छान छान ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील. तर मी आता सध्या गावाला आहे, आणि इथं जत्रेमधले हे ब्लॉग तुम्हाला बघायला मिळतील, आणि परत मी इथून मग बेंगलोरला पण जाणार आहे, तिकडचं माझं घर हे सगळं तुम्हाला मी ब्लॉगमधून दाखवत जाईन. खूप छान असे ब्लॉग असणार आहेत, तर व्हिडिओला नक्की सगळ्यांनी सपोर्ट करा, व्हिडिओ स्किप न करता सगळ्यांनी बघा. आणि इथलं कुलस्वामी नाथबाबा आणि सिद्धनाथ जोगेश्वरी कोणाचे आहे, तर भरपूर लांबून माणसं येतात इथं दर्शनासाठी नाथबाबाच्या, कारण की खूप मोठी जत्रा भरत्या, आणि गर्दी तर मग किती असेल बघा, हे सगळं मी तुम्हाला दाखवेन. तर हा व्हिडिओ मी इथंच थांबवते, जास्त मोठा करत नाही, ते नंतरच्या व्हिडिओमध्ये बघूया आपण सगळं गर्दी की हे सगळं शूट करून दाखवेन तुम्हाला. पण हा ब्लॉग मी आता इथंच थांबवते, आणि मग चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला मग भेटते पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.